या जगात मी सुद्धा या 4 नंबर पालिकेवरती मात्र भरपूर मामाच्या मैदानात यांच्या हे सांगू का बाळमामाच्या मैदानात नारा मार्जुनात कधीच वाया जात नाही. कधीच वाया जात नाही. मी दुसऱ्याचं सांगत नाही माझं सांगतो आणि मोठीपणा म्हणून अजिबात नाही फक्त मामाचा महिमा म्हणून मला ज्यावेळी मी कीर्तन करत होता सुरुवातीला माहितीतून 5 ते 6 कीर्तन असायची पण जेव्हापासून या मामाचं दास झालो जेव्हापासून मामाचा ग्रंथ हातामध्ये जेव्हापासून बाळमामाची घरी मनापासून पूजा करतोय ना आणि जेव्हापासून मामाचा ग्रंथ हातात आहे ना जाहीर या मामाच्या साक्षीने सांगतो एकही दिवस घरी नाही कृपा फक्त माझ्या बाळमामाची का तर मेंढरातल्या मामा सेवेला फळ देतात. मामाचा शब्द आहे जो कोणी माझा चाकर आहे जो कोणी माझा सेवक आहे ना जो कोणी माझी चाकरी करणार त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळ जन्माला राहणार नाही. हा शब्द माझ्या बाळमामाचा. मामाच्या दरबारात सेवेला किंमत आहे काय तुमच्या पैशाला किंमत नाही. मामाने मेंढी केली सर्व मेंढीचा तुपा त्याच्या कपाळाला भंडारा खांद्यावरती घोंगडं आणि हातामध्ये काठी दिली सांगितलं मेंढरा तो डोंगरावरती गेला मेंढरा तो लागला आणि मेंढरा समोर बाळमामाने पहिल्यांदा 5 मेंढ्या केल्या किती कमराचा चांदीचा करदुरा मोडला आणि पाणी भरून जाऊन 5 मेंढ्या आणल्या. आज 5च्या 50,000 मेंढ्या झाल्या. किती 50,000 मेंढ्या माझ्या मामाच्या जगभर फिरतात. तो डोंगरावरती गेला त्याला ती मेंढर दिसली. मेंढर दिसल्याबरोबर त्याचा आनंदाला पारच राहिला. तो मेंढर बघितल्याबरोबर चालू केलं या बाई चुन्याच्या रानात मला पाय दिसती पांढरा जवळ दिसती पांढरा भाग्याने जन्म मला मानसाचा मिळाला रेशीम धागा बाळमामाशी जुळाला आणि आज तुमचा आमचा सुद्धा धागा मामाशी जुळाला म्हणून मामाच्या दरबारात आपण आलोय. मामा तुम्ही या तिरवंडी गावामध्ये आलाय कसं करता फक्त एक कारण आहे तुम्हाला मला सावध करायला. कशासाठी आले सावध करण्यासाठी आले. सावध करतात म्हणजे करतात काय ओठा जागे वारे आठा स्मरणा पंढरीनाथ भावे चरणी जीवा माता चुकावी राता जन्माच्या बाळमामा तुम्हाला सावध करायला सावध करत असताना माझ्या बाळमामाने सांगितले बाबा ऐका अरे सावध झालो आणि चालो जागरणा. इथं आल्यानंतर काय जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. मामा सावध करायला आले बाबा हो सावध करतोय कळत नाही का उद्या दुसरा कोणीतरी काय सांगेल हे जरी नाही कळलं